पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या आठवड्यातल्या मुसळधार पावसात पालघरसह वसई विरारमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती, रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि तिथल्या ड्रेनेज व्यवस्थेची आज पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रशासनाला पूर नियंत्रणासाठी खाडीतील कांदळवनं हलवणं, मँग्रोव्ह पार्क उभारणं आणि जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याच्या सूचना दिल्या। नायगाव परिसराची पाहणी करताना त्यांनी ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटींवर प्रशासनाला खडेबोल सुनावले। तसंच पूरस्थितीसाठी मोठ्या प्रमाणावर झालेली अनधिकृत बांधकामही जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी गणेश नाईक यांनी वसई विरारमधल्या अनधिकृत बांधकामांबाबत धक्कादायक कबुली दिली। ही बांधकामं हटवायची झाली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं विधान त्यांनी केलं। धारावीच्या झोपडपट्टीपेक्षाही वसईतील परिस्थिती अधिक गंभीर असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। वसई महानगरपालिका म्हणजे वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत। त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत, तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल। ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडपट्टीपेक्षा वर्स्ट इत्यादी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये माननीय मोदीजींनी प्रत्येकाला घर मिळावं ही संकल्पना मांडलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन बांधील आहे। आणि आता ह्या परिस्थितीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो, म्हणजे की तुम्ही म्हणाल का या अशा परिस्थितीत तुम्हाला आनंद का वाटतो? आनंद यासाठी वाटतो की सगळ्या शासकीय यंत्रणा अतिशय दिवस रात्र झटले,